कल्याण पश्चिमेमधील कल्याण खाडीची पाण्याची पातळी वाढल्याने अनेक घरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली दिसून येत आहेत। मी सध्या उभा आहे कल्याण पत्रीपूल परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी खाडीचं पाण्याची पातळी वाढल्याने या ठिकाणी घरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता दुसरीकडे या ठिकाणी अनेक तबेले देखील आहेत। तबेल्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हशी ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत। सध्या तबेला मालक प्रशासन असेल यांच्याकडनं त्या म्हशींना बाहेर काढण्यात या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर ग्रामीण पट्ट्यामध्ये कल्याण डोंबिवली असेल किंवा त्याचबरोबर ग्रामीण पट्ट्या असेल त्या ग्रामीण पट्ट्यामध्ये सकाळ पाणी साचण्याच्या घटना ज्या आहेत ते घडताना या ठिकाणी दिसून येत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर खडोली नदी असेल, उल्हास नदी असेल, त्याचबरोबर रायता नदी असेल, अशा अनेक नद्या ज्या आहेत त्या ओसडून वाहताना या ठिकाणी दिसत आहे। तर दुसरी त्या नद्यांसोबत खाडीमध्ये देखील आता खाडीची देखील पाण्याची पातळी ही वाढताना दिसून येत आहेत। सध्या तरी पाहिलं तर कल्याण खाडीची पाण्याची पातळी वाढल्याने या ठिकाणी त्या खाडी परिसरात असलेल्या अनेक घरं जे आहेत त्या घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। सध्या प्रशासनाकडनं या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि मशीनला देखील रेस्क्यू करत त्या ठिकाणाहून बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि सुरक्षित ठिकाणी राहावं असं आवाहन देखील प्रशासनाकडनं केले जात आहे। कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।